बुद्धाय नमो 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 बुद्धाय मी स्मिता मिश्रांची मोठी बहीण आहे. आम्ही रामेश्वरीला राहतो. माझ्याकडे हे रिटायर्ड टीचर होते, रिटायर झालेले आहे. मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुली आहेत. एक मुलगी इंजिनियर झालेली आहे, वर्क फ्रॉम होम करत आहे, आणि एक मुलगी LLB झालेली आहे. ॲज अ लिगल ॲडवायझर ती IT पार्कला आहे. जयपूर. मी स्मिता मिश्रांची सगळ्यात लहान बहीण मी स्मिता मिश्रांची सगळ्यात लहान बहीण आहे. माझं नाव मिसेस निलिमा प्रजा मंडपे आहे. मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगा पुण्याला आहे, सेकंड इयरला. लहान मुलगा आता 10वी पास झालेला आहे. आणि हजबंड माझे रेल्वेला आहे, सेंट्रल रेल्वे. जय भीम. सर्वांना जय भीम. मी सुमन भीमराज होते. स्मिता मिश्रा, कांचन बनसोड आणि निलिमा मंडपे यांची मुलगी आहे. मला तसे 5 मुली आहेत. 2 मुली माझ्या बाहेर आहेत. सगळ्यांचे लग्न झाले, सगळे आपापल्या घरी सुखी आहेत. तुमच्या एवढंच मला बोलायचं. परिचय करून घेतो. काय मुलगा डॉक्टर आहे, काय इंजिनियर आहे, इथे ऑफिसर आहे. किती छान वाटतं. म्हणजे एकामेकाच्या घरी गेल्यानंतर त्या घराची काय प्रगती आहे. जशी तुमची मानसिकतेची प्रगती, आर्थिकतेची प्रगती झाली, तशी धम्माची सुद्धा प्रगती करा. आपल्याला वाटत होतं की सरांच्या घरी कार्यक्रम करण्यासाठी त्यांना स्वतःला कसं होईल, कमी जागा असेल, थोडी असेल, कधी चिंता करू नका. आपण धम्म जीवन जगणारी माणसे दुसऱ्याच्या घरापर्यंत पोहोचलो पाहिजे. म्हणून आपण त्याच्या घरी जाणं गरजेचं आहे. त्यावर घरी जाणं गरजेचं आहे. लोकांना बाहेर दाखवायचं. बाबासाहेब म्हणतात की बाहेर बुद्ध, घरामध्ये खंडोबा. खंडोबा विठोबा चालणार नाही, कारण खंडोबा विठोबाने आमची कधीच प्रगती केली नाही. म्हणून तुम्हाला शिकायचं. इथं सर्वातल्या महिलांनी स्वतः जागृत करा. देवधर्म डोक्यातला काढा. जर पुन्हा देवाच्या भडक्यात जाल तर खड्ड्यात गेल्याशी तुम्हाला कोणी वाचवणार नाही. बुवाबाजी तयार होईल आणि तुमचं सर्व कल्याण करेल. मग आई बेको, त्याची पोरकी बेको, त्याचा परिवार बेको, सारं बेकुबीचीच आपण पेरणी करू. आपल्याला बुद्धिमान माणसं प्रगती करायची असं म्हणून महिलांची जबाबदारी आहे. स्वतः महिलांनी चेक करा की माझी प्रगती कशी झाली, मी कुठे होती, काय झाली. जर चेक करत नसाल आणि त्याच देवाला भजत असाल, त्याचीच पूजा करत असाल, तिथे जाऊन प्रसाद घेत असाल, तर तुमच्या बुद्धी तुमच्या सारख्या कोणीच नाही. कोणी तुम्हाला बदलू शकत नाही. कारण तुमची आजची पेरणी उद्याचं पीक आहे. आज पेरणी करताना विचारपूर्वक करा. काय माहित तुम्हाला देव शक्ती आहे, तुम्ही काय सांगता. देवच आहे, तू खूप करतोय, याचं केलं, त्याचं केलं, त्याचं केलं. आसाराम सारखा, राम रहीम सारखा, आता नवीन बाबा अशोक खराज सारखा. जेव्हा त्याची शक्ती कळतं तेव्हा कळतं की अरे बाबा, रे बाबा काय होता. म्हणून आपण कोणाच्या बुद्धीला गहाण ठेवणार नाही. माझी बुद्धी गहाण ठेवणार नाही याची काळजी मला घेणे आहे. म्हणून अशा घरी जाणे, म्हणून चांगले विचार एकमेकाला पोहोचवणे, म्हणून पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. रमेश राठोड
हायकोर्ट नागपूरला मी वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. 2006 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2016 पासून दरवर्षी 25 डिसेंबरला चलो ओबीसी धम्म किंवा धम्म दीक्षेचा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. म्हणून या धम्माकडे आतुरतेने किंवा धम्म कल्याणी मार्गाने आपण एकत्र यावं. धम्म जीवन जगणारे आपण सारेच माणसं आहोत. म्हणून या धम्म रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे की सर्वांच्या दारापर्यंत जावं. आता आपण सर्वांच्या कुटुंबांमध्ये ग्रॅज्युएट लोक आहेत, पदवीधर आहेत. आपण इथं पदवीधरचे फॉर्म आणलेले आहेत. ज्यांनी तो पदवीधरचा फॉर्म न्यायचा. आपल्या घरात आपली सून असेल, आपला मुलगा असेल, आपण स्वतः असेल, त्या फॉर्मची झेरॉक्स काढणे किंवा जो फॉर्म असेल तो भरून घेणे. त्यासोबत तुमच्याकडे 2022 पूर्वीची डिग्री असेल, मार्कशीट असेल ते जोडणे. महिलांनी देताना तो द्यायचा, त्यासोबत एक आधार कार्ड द्यायचा, कारण त्याची नावं बदललेली असतात. त्यामुळे आपल्याला आधार कार्ड आणि मार्कशीट किंवा डिग्री त्यासोबत द्यायची. आता तुम्ही फॉर्म घेऊन जा आपल्या घरांमध्ये, कारण आपण सर्व पदवीधर आहोत. पदवीधरची निवडणूक होणार आहे आणि त्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. कारण आपल्याकडे लोक म्हणतात की विदर्भामध्ये 12 लाख आपले SC चे लोक 12 लाख ग्रॅज्युएट आहेत आणि निवडणूक निवडण्यासाठी 20,000, 30,000, 40,000 येतात. त्यामध्ये ते निवडून येतात. तर आपल्याकडे 12 लाख असताना त्याचे 6 लाख घेऊ, 6 चे 3 लाख करू, 3 लाखचे 1.5 लाख करू. जरी 1.5 लाख जर आपण बाहेर आलो तरी आपला उमेदवार निवडून येऊ शकतो. म्हणून सुद्धा आपण शासनात गेलो पाहिजे. म्हणून सर्वांची जबाबदारी आहे. जे पदवीधर आहे त्यांनी तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म बाहेर दिलेला आहे. नसेल पुन्हा आणखी पुढच्या वेळेस आपण सर्वांना देऊ. जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरून द्या. त्या फॉर्म कशा प्रकारचे भरायचं पाहून घेणे. जिथं समजत नसेल ते विचारायचं आणि त्यासोबत तुमची मार्कशीट आणायची. मार्कशीट म्हणजे डिग्री नसेल तर मार्कशीट आणि तुमचा आधार कार्ड त्याला द्यायचा आहे. साधू साधू. मी वैशाली विश्वंभर कांबळे, महाकालीनगर नंबर 3 मध्ये. हॅलो, मी मंदार चंद्रकांत जमले, गुरुकुंज नगरमध्ये वास्तव्य आहे. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव मातृपुत्र रामटेके, मी महाकालीनगर 3 मध्ये राहते. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी ज्योती कल्याण लक्ष्मी विद्यानगरला राहते. जय भीम. मी प्रवीणा रायडे, श्रीहरी नगर नंबर 3 मध्ये राहते. हॅलो, मी रेखा भगत, दादासकडे राहते. हॅलो, सर्वांना देवी. मी वनिता वासागडे, मानेवाडा येथे राहते. देवी. नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. मी सीमा विशेष नगराडे, गुरुकुंज नगरला राहते. ठीक आहे. हॅलो, नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव सविता राजू पाटील, मी मानेवाडा जुनीवरती बुद्धविहारात राहते. सर्वांना जय भीम. मी आशा रमेश राठोड, महाकालीनगर केंद्रावर 3 मध्ये राहते. माझं नाव राणी आहे, मी 12 नमो बुद्धाय. जय भीम. मी वंदना रमेश राठोड, विद्यानगर इथे राहते. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव सुवर्चना शरद, मी आकाशमध्ये राहते. नमो बुद्धाय. जय भीम. मी काहीतरी बुद्धविहारात राहते. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. माझे नाव छाया भगत आहे, मी श्रीहरी नगर नंबर 1 मध्ये. सर्वांना जय भीम. मी सुशीला रंगारी, महाकालीनगर नंबर 3 मध्ये राहते. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. मी छाया सतीश देवगडे, महाकालीनगर गली नंबर 3 मध्ये राहते. सर्वांना जय भीम. मी वैशाली सतीश महाजन, महाकालीनगर गली नंबर 3 मध्ये राहते. ओंकार नगर इथे राहतो. मी मागच्या आठवड्यामध्ये सरांना विनंती केली होती की मला तुमचा कार्यक्रम
सहभागी व्हायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. आणि रस्त्याने येता येताच मी म्हणजे सहभागी व्यक्तीला विचारलं की त्यामुळे कोणीतरी बारदारी घेतलेली आहे, पण आता नेमकं त्यांनी अनाऊन्स केलं की रिकामी आहे. तर 12 तारखेला आपण ओंकार नगरला माझे राहते घरी, आणि सरांना घर माहिती आहे, तरी पण मी ती पूर्ण माहिती देईल. नमो बुद्धाय जय भीम. मी इंद्रदेव जांभूळकर, श्रीकृष्णनगर गावणे लेआउटमध्ये राहतो. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव शामराव वृक्षरावजी जवाते. मी महाकाली नगरमध्ये राहते. मी पूर्वी ठेकेदारीचं काम करत होतो, आता रिटायर झालो आहे. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय जय भीम. मी शेषराव चक्रपाणी, महाकाली नंबर 3 ला राहतो. सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. मी चंद्रकांत परशुराम जल्ले, नलिनी गोपाल अपार्टमेंट गुरुकुल येथे राहतो. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव रमेश राठोड. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला आहे आणि माझं राहणं महाकाली. सर्व उपासक उपासिकांना नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव बौद्ध भारद्वाज खोबरागडे. मी मंगलमूर्ती अपार्टमेंट दिवाण लेआउट इथे राहतो. सगळ्या उपासक उपासिकांना नम्राची विनंती आहे की त्यांना ज्या पुन्हा धम्मदान करायचे असेल त्यांनी माझ्याकडे धम्मदान करून नोंद करून घ्यावी. कारण की धम्मदान आपण यासाठी करत असतो, आपल्याकडे जे प्रेस रिपोर्टर प्रेसमध्ये जे बातम्या पोहोचवायचं काम करतात त्यांना पण आपल्याला धम्मदान करायचं असते. तर सगळ्यांना नम्राची विनंती आहे. नमो बुद्धाय जय जय. नमो बुद्धाय. मी एस.एन. मेश्राम, लुंबिनी विला नंबर 52, वनराई नगर, मानवाड्यामध्ये असतो. जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. मी नरेंद्र के पोफरे, राष्ट्रपती अवॉर्डेड, भीमनगर, हरदासनगर, लष्करी बाग, नागपूर ते राहतो आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मधून 2024 डिसेंबरला मुख्य अधीक्षक या पदावर राहून रिटायर झाला. माझ्याकडे 2 मुलं आहेत. मोठा मुलगा MBBS डॉक्टर आहे आणि MDची तयारी करत आहे. लहान मुलगा IITM गुवाहाटीमधून डिग्री कंप्लीट करून समर्थ शिक्षण घेत आहे. मी आपल्या मेश्राम साहेबांच्या घरी आलो आणि कार्यक्रम खास अटेंड करायसाठी मी 11-12 किलोमीटर दूरवरून येतो. मेश्राम साहेबांना माझ्याकडून फार फार धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. मी लक्ष्मणराव उमप, महाकाली नगर नंबर 3 मध्ये राहतो. सर्वांना सादर जय भीम. मी दिलीप भोतमांगे, सुगतनगर, नारीला राहतो. मला ती 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी माझी PWD म्हणजे इंजिनियर आहे. दुसरी मुलगी स्टाफ नर्स आहे आणि लहान मुलगा जो आहे तो IIT इंजिनियरला कॅलिफोर्नियाच्या कंपनीमध्ये काम करत आहे. सर्वांना सादर जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. मी सुरेंद्र सोनटक्के, मांदेवाडा, सोलापूर नंबर 2, प्लॉट नंबर 129 इथे राहतो. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगी डॉक्टर आहे आणि मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर पुणे. मी विश्वनाथ तांबाजी कांबळे, महाकाली नगरला राहतो. मला 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. मी सेवामुक्त शासकीय कर्मचारी आहे. नमो बुद्धाय जय भीम. मी धर्माबा राहते, वनराई नगर इथे राहतो. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव गौतम मुचुंडे. मी वनराई नगर, मानवाडा इथे राहतो. जय भीम. माझं नाव श्री व्यक्ती आहे. मी मानेवाडा 3 नंबरमध्ये राहतो. नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव अजय मांडवे आहे. मी पंचदास सोसायटी बेस्टमध्ये राहतो. माझे 2 मुलं आहेत, 1 शिकत आहे. नमो बुद्धाय जय भीम. मी विश्वेश नगरावे, गुरुकुल नगर येथे राहतो. धन्यवाद. मी सुरेश पाटील, अवधूत नगर, मानेवाड्याला राहतो. जय भीम सर्वांना. हॅलो, जय भीम. नमो बुद्धाय. मी प्रेमनंद काकाणी, वनराई नगर राहतो.
सप्रेम जय भीम. माझं नाव कल्याण उद्धवराव गंत्री. माझं नाव 12 विद्यानगर मरेवाडा इथे. सप्रेम सर्वांना जय भीम. मी राजीव पाटील मानेवाला युनिव्हर्सिटीचे राहते. मला एक मुलगी आहे, ITCला स्टॉफ नर्स आहे ती. जय भीम. धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मी ब्रह्मानंद गावंडे, महाकाली नगर नंबर 1 मध्ये राहतो. सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून रिटायर. नमो बुद्धाय जय भीम. मी योगीराज पाटसगळे युनिव्हर्सिटी मानवाड्यामध्ये राहतो. नमो बुद्धाय, 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 नमो बुद्धाय. ऐतिहासिक राहणार आहे, नेहमीसाठी राहणारा फोटो आहे. आजचा कार्यक्रम हा सुद्धा वसंत मेश्रामच्या घरचा अविस्मरणीय राहणार आहे. त्यांच्या येणाऱ्या मंडळींना, नातेवाईकांना हे सर्व दाखवण्यालायक आहे. म्हणून आजचा फोटो, आजचा कार्यक्रम, त्याची व्हिडिओग्राफी हे पूर्ण आमच्याकडे 2 आमचे कर्तबगार असे 2 सेनापती आहेत. ते आपल्या या कार्यक्रमाला पूर्ण भारतभर पोहोचवल्या जातात. तुम्ही व्हॉट्सअप उघडला, YouTube उघडला, फेसबुक उघडला, दम्मा आपल्या दारी हा एवढा शब्द टाकला की आपला कार्यक्रम पूर्ण तिथे दिसतो आहे. आजचा हा कार्यक्रम आपल्याला YouTubeवर, फेसबुकवर दिसेल. म्हणून ही आजची अविस्मरणीय आठवण आहे. आज 5 एप्रिल कालच बाबासाहेबांचा जन्म झाल्याचा दिवस होता. जन्म झाल्याचा लग्न झालं बाबासाहेबांचं 4 एप्रिल 1906. आणि त्या दिवसाला स्मरण करून आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. जय भीम. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो. एक-एक फूल द्या, एक-एक फूल द्या. सर्व मिळून फुलं द्या. फुलं द्या सगळ्यांना. फुलं द्या, फुलं द्या. त्या सर्वांना फुलं द्या. जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय. छान द्या. एक-एक फुल द्या, एक-एक फुल द्या. सर्वांना फुल द्या. आपण स्वतः फुल द्यायची. ते चला फुल द्या. सर्वांनी दुसऱ्याला फुल द्या. यानंतर सर्वांनी आपल्या पंचशीच्या दुप्पट असं एका रंगीनेचा तिकडनं असं येतील. त्या दुप्पट्याची आपण करून देऊ. इकडनं पाठीमागून असेल असं नाही. संगा
नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।